विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वीचा लेसन 18 साऊंड पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1मध्ये आपण प्रोडक्शन ऑफ साऊंड, त्यानंतर ऑस्किलेटर, ऑस्किलेशन, ॲम्प्लिट्यूड, त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी याविषयी माहिती पाहिलेली आहे. आज आता बघा इथं, इफ वी चेंज लेंथ ऑफ पेंड्युलम अँड रेकॉर्ड टाईम पिरियड. जर काय केलं, आपण एक पेंड्युलम घेतला आणि त्याची लेंथ, लांबी चेंज करून आपण त्याचा काय मोजला, टाईम पिरियड फॉर वन ऑस्किलेशन, टाईम पिरियड फॉर वन ऑस्किलेशन मोजला. म्हणजे सुरुवातीला समजा 50 सेंटीमीटर आहे, त्यानंतर 40 सेंटीमीटर, त्यानंतर 30 सेंटीमीटर या पद्धतीने लांबी घेऊन आपण टाईम पिरियड मोजला. तर वी नोटीस दॅट, आपल्याला असं कळतं की विथ इन्क्रीजिंग लेंथ, जशी लांबी वाढेल, टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशन इन्क्रीजेस. तो टाईम पिरियड जो आहे टी, तो काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे लेंथ इन्क्रीज, टी टाईम पिरियड इन्क्रीजेस अँड फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. आणि टाईम पिरियड जर वाढत असेल तर फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, फ्रिक्वेन्सी कमी येते. या लेंथ म्हणजे मध्ये चेंज केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं रिझल्ट मिळतो. काय मिळतो, तर लेंथ इन्क्रीज झाली की टी, ऑस्किलेशन पिरियड टी इन्क्रीज होतो आणि फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते. पुढं, इफ ॲम्प्लिट्यूड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. जर आपण ॲम्प्लिट्यूडमध्ये बदल केला, ॲम्प्लिट्यूड म्हणजे सेंट्रल पोझिशन आणि मॅक्झिमम पोझिशनमधलं अंतर, ॲम्प्लिट्यूड जर आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज केला, फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम, फ्रिक्वेन्सी मात्र आहे तशीच राहते, ॲम्प्लिट्यूडनं त्यावर काही फरक पडत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, हाय अँड लो पिच ऑफ साऊंड. या पद्धतीने आपण ही रचना केली, आकृतीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. एक मोठी प्लॅंक घेतली, त्याला या पद्धतीनं तार, दोन्ही बाजूला 2 खिळी मारून तार मारली आणि त्याच्यात ताण येण्यासाठी या पद्धतीनं पहिल्यांदा आपण त्रिकोणी लाकडी ठोकळे काय केले, तिथं वापर केलेला आहे त्याचा, म्हणजे तारेवरचा ताण वाढेल. आणि पुन्हा नंतरच्या टायमाला आपण इथं छोटे चौकोनी ठोकळे घातलेले आहेत, त्यामुळे सुद्धा काय होतं, ताण जास्त वाढतो. बघा, व्हेन टेन्शन इन वायर इन्क्रीज्ड, जेव्हा आपण ताण हा वाढवतो, फ्रिक्वेन्सी इज सीन टू इन्क्रीज. ताण वाढला की फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. रिझल्टिंग साऊंड इज श्रील. आणि फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली तर जो रिझल्टिंग साऊंड आहे, निघणारा ध्वनी आहे, तो श्रील. श्रील म्हणजे कर्कश, अप्रिय किंवा मोठा असा तो निर्माण होतो. म्हणजे टेन्शन इन्क्रीज, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज, साऊंड श्रील, हे लक्षात घ्या. पुढं, व्हेन टेन्शन इन वायर डिक्रीज्ड. आणि जेव्हा टेन्शन आपण किंवा ताण कमी करतो, फ्रिक्वेन्सी इज सीन डिक्रीज, फ्रिक्वेन्सीसुद्धा डिक्रीज होते. रिझल्टिंग साऊंड इज श्रील. आणि तो निघणारा आवाज आहे तो काय होतो, थोडा लेस श्रील, कमी कर्कश असतो. धिस इज व्हॉट कॉल्ड हाय अँड लो पिच ऑफ साऊंड. यालाच काय म्हटलं जातं, हाय लो पिच ऑफ साऊंड असं म्हटलं जातं. पुढं, इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणजेच साऊंड लेवल. लाऊडनेस और सॉफ्टनेस ऑफ साऊंड, दॅट इज इंटेन्सिटी ऑफ साऊंड, साऊंड लेवल. म्हणजे तिन्ही एकच आहेत. इंटेन्सिटी ऑफ साऊंड, साऊंड लेवल किंवा लाऊडनेस और सॉफ्टनेस ऑफ साऊंड इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. तो कशाशी संबंधित असतो, तर ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर, ॲम्प्लिट्यूडचा वर्ग, प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरशी काय असतो, प्रोपोर्शनल संबंधित. म्हणजे जर इफ ॲम्प्लिट्यूड 2x देन साऊंड 4x. ॲम्प्लिट्यूड आपण डबल केला तर साऊंड लेवल काय होते, 4x, 2चा वर्ग 4, चौपट होते. ठीक आहे. पुढं, युनिट ऑफ साऊंड लेवल इज डेसिबल. साऊंड लेवलचं युनिट आहे डेसिबल. हे काठे नाव दिलं आहे, तर इन ऑनर ए
म्हणजे अलेक्झांडर ग्रॅहम बेल AG बेल, अलेक्झांडर ग्रॅहम बेल याच्या स्मरणार्थ हे डेसिबल हे एकक नाव दिलेलं आहे. युनिट ऑफ साऊंड इज डेसिबल. इफ इंटेन्सिटी ऑफ साऊंड बिकम्स 10 टाइम्स द ओरिजिनल, साऊंड लेवल इन्क्रीजेस बाय 10 dB. मूळ आवाजाच्या 10 पट जर इंटेन्सिटी वाढली तर साऊंड लेवल किंवा आवाजाची पातळी ही 10 dBनं वाढते. ठीक आहे. काही विशिष्ट अशा घटकांची आपल्याला इथं इंटेन्सिटी दिलेली आहे बघा. नॉर्मल ब्रिदिंग याची इंटेन्सिटी असते 10 dB. नॉर्मल कन्व्हर्सेशन, दोघांच्यामधलं संभाषण नॉर्मल, त्याची असते 60 dB. हेवी ट्रॅफिकची इंटेन्सिटी असते 70 dB डेसिबल. फॅक्टरीचा जो आवाज असतो, सिंगल एखादी फॅक्टरी असेल तर त्याचा इंटेन्सिटी आवाज असतो 80 dB 80 dB डेसिबल. आणि जेट इंजिन, विमानाचं इंजिन, त्याची इंटेन्सिटी आहे 130 dB 130 dB. ठीक आहे. हायर लेवल दॅन 100 dB, 100 dB पेक्षा जास्त जो आवाज असेल तो, किंवा 1000 हर्ट्स किंवा 1000 हर्ट्स फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे, 1000 हर्ट्सपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर कॅन कॉज टेम्पररी डिफनेस, हा आपल्याला त्रासदायक असू शकतो. टेम्पररी डिफनेस, तात्पुरतं बधिरत्व आपल्याला येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे आपण साऊंड लेवल आणि त्याचं युनिट आणि विशिष्ट घटकांची साऊंड लेवल याची आपण माहिती पाहिली. यानंतर पुढचा घटक आहे महत्त्वाचा बघा. हे 3 साऊंडचे प्रकार दिलेले आहेत. ऑडिबल साऊंड श्राव्य ध्वनी, फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स, 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्सपर्यंतचा जो ध्वनी आहे तो काय असतो, ऑडिबल, श्राव्य, म्हणजे आपल्याला ऐकू येणारा असतो. पुढचा आहे इन्फ्रासोनिक साऊंड. इन्फ्रासोनिक फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स, 20 हर्ट्सपेक्षा जो कमी फ्रिक्वेन्सीचा आवाज आहे तो काय आहे, इन्फ्रासोनिक, तो आपल्याला ऐकू येऊ शकत नाही. कोणाचा असतो असा आवाज, तर साऊंड ऑफ व्हेल्स, इलेफंट्स, रिकनर्स यांचा जो आवाज आहे तो काय असतो, इन्फ्रासोनिक साऊंड असतो. त्यानंतर पुढचा आहे अल्ट्रासोनिक साऊंड. पुढचा आवाजाचा प्रकार आहे अल्ट्रासोनिक. फ्रिक्वेन्सी मोर दॅन 20,000 हर्ट्स, 20,000 हर्ट्सपेक्षा वरचा, त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा जो आवाज आहे त्याला म्हटलं जातं अल्ट्रासोनिक साऊंड. ज्याचं उदाहरण आहे बघा, साऊंड ऑफ डॉल्फिन, बॅट्स, अर्थक्वेक वेव्ज ॲटसेट्रा. ठीक आहे. आता हे शब्द आपल्याला माहिती आहे. डॉल्फिन मासा आहे, बॅट्स म्हणजे वटवागळं, आणि अर्थक्वेक म्हणजे भूकंप. युजेस ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड. या अल्ट्रासोनिक साऊंडचे काही युजेस म्हणजे उपयोग आपल्या व्यवहारातले आपल्याला माहीत पाहिजेत. पहिला आहे टू ऑब्झर्व इंटरनल ऑर्गन्स ऑफ बॉडी. आपल्या शरीरातले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, जसे की ब्रेन आहे किंवा हार्ट आहे, इंटेस्टाईन्स आहे, यांचं ऑब्झर्वेशन, यांच्या निरीक्षण. पुढं टू डिटेक्ट ट्युमर्स इन ब्रेन. ब्रेनमधले, आपल्या मेंदूमधले ट्युमर्स, गाठी ओळखण्यासाठी. इन रडार सिस्टम. सैनिकांना ही रडार सिस्टम उपयोगी असते. शत्रू राष्ट्रांची किंवा शत्रू पक्षाची विमानं, येणारे क्षेपणास्त्र हे शोधण्यासाठी रडार सिस्टीम, त्यामध्ये अल्ट्रासोनिक साऊंडचा उपयोग केला जातो. आणि सोनार सिस्टम. इन सोनार सिस्टीम हे समुद्रातल्या जहाजांच्यावर वापरले जाते तळाची माहिती शोधण्यासाठी. तर ह्या सोनार सिस्टीममध्ये सुद्धा या अल्ट्रासोनिक साऊंडचा उपयोग केला जातो. इथं आपला हा लेसन 14 साऊंड संपलेला आहे. या नोट्स तुम्ही लिहून घ्या. त्याचबरोबर या पाठाचा वारंवार वाचन करा, म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. आजच्यासाठी राम राम.